आताची सर्वात मोठी अपडेट 75% पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 17,500 रुपये वितरित करण्यास म्हणजे सरसकट वाटपास सुरुवात झालेली आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे। ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आजपासून 75% पीक विमा 17,500 रुपये याप्रमाणे वाटप पीक विम्याचा सुरू झालेला आहे। तर यंदाच्या पावसाळ्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। तर आता भरपाईपोटी 75% जे की पीक विमा वाटपास सुरू आहे, जे की या जिल्ह्यांमध्ये आणि या शेतकऱ्यांना खात्यामध्ये जमा होत आहे। यामध्ये काही शेतकऱ्यांना मिळत आहे 10,000, 12,500 ते 17,500 तर यापर्यंत जे काही डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे। तर आता मुख्य कारण म्हणजे ज्यामुळे पीक विमा मिळत नाही, क्लेम नाकारला जातो। तर आता बरेच शेतकरी काय करते, पीक विमा फॉर्म भरते आणि सोडून देते। तर आता काय होते, जेव्हा तुम्हाला ई पीक पाहणी करायचं सांगते, तर ज्या शेतकरी बांधवांनी पिकाची जी काही नोंदणी केलेली नाही तर अशा वेळेस शेतकरी बांधवांना कोणत्याच प्रकारची भरपाई मिळत नाही। अतिवृष्टी असेल, पीक विमा असेल तर अशा प्रकारचं काहीच त्यांना मिळत नाही। यानंतर इथे आपल्याला क्लेम दावा, जे की जर तुमच्या शेतामध्ये नुकसान जर झालं तर तुम्हाला 72 तासाच्या तुम्हाला कंपनीला तक्रार करायची राहते की आमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे। जेव्हा 72 तासाच्या आत तुम्ही तक्रार कराल तरच तुम्हाला पीक विमा इथं दिला जातो। तर आता यामध्ये दुष्काळ, अतिवृष्टी हा जो क्लेम आहे, हे क्लेम तुम्हाला पाणी पडल्याच्या नंतर म्हणजे जास्त वादळ जे काही तुमच्या पिकाचे असेल, सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, गहू, ज्वारी, हरभरा जे असेल, खरीप असेल किंवा रब्बी असेल, तर तुमचं पंचनामे जर झालेले नसेल तर तुम्ही पीक विमा प्रतिनिधीला भेटा किंवा तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 14447 म्हणजे 14447 तर हा हेल्पलाईन नंबर आहे पीक विम्याचा। यावरती तुम्ही तक्रार करू शकता व तुम्हाला तुमची जे काही ई पीक पाहणी करणे आहे ते आवश्यक आहे। आता 1 रुपयामध्ये जो काही पीक विमा पहिले होता ते आता बंद झालेला आहे, त्याचा तुम्हाला पैसे आता भरावे लागते। तर आता कोणाला पैसे इथं मिळणार, तर आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचं पिकाचे नुकसान त्यांनी नोंदवलेले आहे म्हणजे त्यांनी तक्रार केलेली आहे आणि त्यांचं यादीमध्ये नाव आहे, KYC पूर्ण आहे, आधार लिंक आहे, तर अशा लाभार्थ्यांना पैसे इथं जमा होणार आहे। आता यामध्ये महत्त्वाची जी काही गोष्ट मी सांगितली होती की आधार लिंक असणे आवश्यक आहे, ई पीक पाहणी आणि तुमच्याकडे फार्मर ID कार्ड काढलेलं असणे आवश्यक आहे। आता फार्मर ID कार्ड बंधनकारक झालेलं आहे। जर तुम्ही फार्मर ID कार्ड काढलेलं नसेल तर तुम्हाला पीक विमा असेल, अतिवृष्टी जे की तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई तुम्हाला इथं मिळणार नाही। सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही तुमचं फार्मर ID कार्ड काढून घ्यायचं आहे। कोणाला पैसे इथं मिळणार नाही, ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला नसेल, बँक खाते आधारशी लिंक नसेल, KYC नसेल, पिकाची नोंद म्हणजे ई पीक पाहणी केलेली नसेल, 72 तासाच्या तक्रार केलेली नसेल तर अशा लाभार्थ्यांना पैसे तर येणार नाही। आता 75% पीक विमा जे काही अमरावतीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे, अकोल्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। यानंतर इथे आपलं गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप इथं सुरुवात झालेली आहे। यानंतर जे इथे आपलं धाराशिव, सोलापूर, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव तर या जिल्ह्यांमध्ये तर आता आपण जे की जिल्हे पाहणार आहे, तर धाराशिवपर्यंत वाटप सुरू झालेलं आहे। यानंतर सोलापूर, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव तर या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे। प्रक्रिया सुरू आहे म्हणजे या जिल्ह्यांमध्ये 7 ते 15 दिवस पीक विमा जमा होण्याकरिता इथं लागू शकते। असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येतील। जळगाव झाल्यानंतर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांमधील सुद्धा काय आहे, प्रक्रिया सुरू आहे म्हणजे 7 ते 15 दिवस पीक विमा जमा होण्याकरिता इथं टाईम लागणार आहे। असं नाही की आता बरेच जिल्ह्यांमधील पंचनामे व्हायचे राहिलेले आहेत, बरेच जणांच्या जे काही ई पीक पाहण्या राहिलेले असते तर त्यांचा डेटा नंतर पुरवला जातो, तर त्यामुळे हे जो आहे पैसे जमा होण्यास टाईम लागू शकते। यामध्ये जे काही सूचना आहे, तर आता सर्व जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने पैसे इथे येतील। काही शेतकऱ्यांना आज येतील, काही शेतकऱ्यांना उद्या, परवा दिवशी असं 7 ते 15 दिवसात पैसे इथं जमा होईल। आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेलाच नसेल तर अशांनी तक्रारीसाठी हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पीक विम्याची पावती किंवा पॉलिसी नंबर असणे आवश्यक आहे, 712-8 आणि मोबाईल नंबर।
तर इत्यादी तुम्हाला तक्रार करण्यासाठी इथं लागणार आहे. तर तुम्हाला लेखी अर्ज देतो. हा जो लेखी अर्ज आहे पीक विमा प्रतिनिधी म्हणजे तुमचं जिथं पीक विम्याचं ऑफिस राहते तालुक्याच्या ठिकाणी राहते ते चालूच राहते, तर तिथं तुम्हाला नेऊन द्यायचं आहे. तर इथं पीक विमा प्रतिनिधी किंवा पीक विमा कंपनी टाकलं तरी चालेल. पीक विमा रक्कम जमा न झाल्याबाबत तक्रार अशा प्रकारचं लिहायचं आहे. तर इथं तुम्हाला तुमचं शेतकऱ्यांचं पूर्ण नाव लिहायचं इथं, राहणार, तालुका, जिल्हा, त्यानंतर तुमचं टाकायचं आहे 2025चा मिळालेला नाही किंवा 2026चा मागील हप्ता असेल तर ते सुद्धा तुम्ही लिहायचं आहे तुमचं इयर. यानंतर खाली यायचं आहे, हे तुम्ही इथून लिहून टाका, परंतु अद्यापही माझ्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला नाही. तर आता तुमचं इथं संपूर्ण नाव लिहायचं आहे, गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर. आता पीक विम्याचा पॉलिसी नंबर जे की पीक विम्याच्या पावतीवर राहते. तर आता पीक विमा पावती जर हरवली असेल तर ते कशा पद्धतीने तर काढायचे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच बघा. तर आता तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 14447. तर हा ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा आलेला नसेल तर अशाने या नंबरवरती कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार करू शकता. तक्रार केल्याच्या नंतर 5 ते 7 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन इथं मिळून जाईल.